माझे नाव दुर्वा रुपेश तांबोली. माझ्या शाळेचे नाव जनता हायस्कूल गडप. आमचे प्रकल्प वायू प्रदूषणावर आधारित आहे. मी व माझे सहकारी यावर थोडक्यात माहिती देत आहोत. वायू प्रदूषण म्हणजे हवेतील पदार्थांचे अस्तित्व जे मानवांना व इतर सजीवांना किंवा पर्यावरणाला हानिकारक असतात. हे प्रदूषण मोठमोठ्या कारखान्यांमुळे होत आहे. कारखान्यांसाठी मोठमोठे जंगल तोडत आहेत. कारखान्यातून निघणारे धूर आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे. आमचं औद्योगिकीकरणाला विरोध नाही. औद्योगिकीकरण गरजेचं आहेच, पण परिसराचाही विचार झाला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन खूप उपाय करत आहे. त्यातील आत्ताच शासनाने राबवलेला उपक्रम म्हणजे एक पेड माँ के नाम. जसं शासन उपक्रम राबवत आहे तसंच आपणही झाडे लावूया, प्रदूषणावर नियंत्रण करू शकतो. हेच आम्ही आमच्या प्रकल्पातून दाखवत आहोत. नमस्कार, माझे नाव ध्रुवसागर पाटील. पर्यावरणाचे परिणाम. झाडांच्या पानावर धूळ आणि धूर साचल्यामुळे प्रकाश त्वचन कमी होते. अतिवृष्टी, माती व पाण्याची गुणवत्ता कमी होते. हवामान बदल आणि तापमान वाढ यासाठी कारणीभूत ठरते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शुभ्रा हरेश पाटील. आज मी तुम्हाला प्राणी व पक्ष्यांवर परिणाम याविषयी काही माहिती सांगणार आहे. प्रदूषित हवा आणि पाणी यामुळे यांच्या आरोग्यावर व प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. काही पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या धोक्यात येतात. नमस्कार, माझे नाव आदित्य मुकेश शर्मा. आमच्या वायू प्रदूषणावर मात. वनस्पती तणाव कमी करण्यास मदत करतात. सकारात्मक परिणाम करतात. गुणधर्मासाठी वापरली जातात कारण त्यांची पाने कान दुखी बरे करू शकतात. धन्यवाद. भारतातील लोकांचे आरोग्य सुधारले, त्यामुळे सुशिक्षित निरोगी पिढी तयार होईल. त्यामुळे सर्व क्षेत्रात भारतातील प्रगती होण्यास मदत होईल. धन्यवाद.